नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वातावरणाची संरचना किंवा वातावरणाचे थर म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। ज्यावेळी आपण वातावरणाचा अभ्यास करत असतो त्यावेळी ज्यावेळी आपण वातावरणाच्या थरांच्या माध्यमातून वातावरणाचा अभ्यास करतो त्यावेळी वातावरणाची जास्तीत जास्त माहिती आणि स्पष्टता आपल्यास मिळत असते। सर्वसाधारणपणे भूपृष्ठापासून वातावरण किती उंचीवर असावं याबद्दल बरेचसे मतप्रवाह दिसतात। एक मतप्रवाह असं सांगतो की वातावरणाची उंची ही भूपृष्ठापासून 1600 किलोमीटर म्हणजे 1600 किलोमीटर असावी, तर एक मतप्रवाह असा पण सांगतो की वातावरणाची ही उंची 29,000 किलोमीटर इथपर्यंत असावी। त्याचप्रमाणे मानवाने देखील वेगवेगळ्या माध्यमातून भूपृष्ठापासून सर्वसाधारणपणे 16 किलोमीटर उंचीपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून वातावरणाचा अभ्यास केलेला आढळतो। 16 किलोमीटर उंचीपेक्षा जास्तीचा अभ्यास करण्यासाठी माणसाने रॉकेट, अग्निबाण, विमान, कृत्रिम उपग्रह यांचा वापर करून किंवा ध्वनी लहरी असतील, विद्युत लहरी, रेडिओ लहरी याच्या माध्यमातून बरीचशी माहिती मिळवलेली आहे। आणि जी मानवाने जी काही माहिती मिळवली वेगवेगळ्या माध्यमातून त्या माध्यमातून तर मानवाने वेगवेगळ्या थरांची रचना तयार केलेली। सर्वसाधारणपणे तपांबर, स्थितांबर, आयनांबर असे 3 प्रकारचे थर आणि या पलीकडच्या असणारा बाह्यांबर असे थरांची रचना केलेली आहे। चला तर आपण पुढच्या स्लाइड पासून वातावरणाचे वेगवेगळे थर बघूया। भूपृष्ठापासून सर्वसाधारणपणे 11 किलोमीटर उंचीपर्यंत असणारा वातावरणाचा सर्वात खालचा थर म्हणजे काय तर तपांबर, यालाच इंग्लिशमध्ये ट्रॉपोस्फिअर असं देखील म्हटलं जातं। आता सर्वसाधारणपणे प्रत्येक ठिकाणी 11 किलोमीटर इतकी उंची आढळत नाही। विषुववृत्तीय प्रदेशात जर बघितलं तर ही उंची आपल्याला 18 किलोमीटर आढळते, ध्रुवीय प्रदेशात बघितलं तर ती उंची 8 किलोमीटर आढळते आणि 45 अंश अक्षवृत्ताजवळ बघितलं तर ही उंची 9.6 किलोमीटर इतकी आढळते। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ऋतुमानानुसार देखील तपांबर ह्या थराची उंची कमी जास्त होत असते। उन्हाळ्यामध्ये या थराची ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे उंची वाढते, तर हिवाळ्यामध्ये अधोगामी प्रवाहामुळे ह्या थराची किंवा तपांबर थराची ही उंची कमी होत असते। या थराची आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे तपांबरामध्ये तापमानाचा ऱ्हास होत असतो, म्हणजे या थरामध्ये वातावरणातील तापमान हे उंचीनुसार कमी कमी होत जात असते। सर्वसाधारणपणे 1 किलोमीटर उंचीला 6.5 अंश सेल्सिअस इतके तापमान कमी होत जात असते। म्हणजे 1 किलोमीटर आपण भूपृष्ठापासून वर गेलो तर तापमान हे 6.5 डिग्री सेल्सिअसना कमी होणार किंवा कमी होत जाते। तपांबर थराची आणखीन एक विशेषता म्हणजे जे हवेचे वेगवेगळे जे काही आविष्कार आहेत, उदाहरणार्थ ढग असतील, वादळं, आवर्त, प्रत्यावर्त, त्यालाच आपण सायक्लॉन, अँटी सायक्लॉन म्हणतो, विजा चमकणे, पाऊस, अशा जे काही हवेचे वेगवेगळे आविष्कार किंवा घटना असतील ह्या फक्त तपांबर या थरातच निर्माण होत असतात। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, तपांबर या थरामध्ये हवेचा दाब देखील कमी कमी होत जातो। सर्वसाधारणपणे 1013 मिलीबार पासून तपांबर म्हणजे 11 किलोमीटर पर्यंत हवेचा दाब हा 226 मिलीबार पर्यंत कमी कमी होत जातो। सर्वसाधारणपणे 11 किलोमीटर पर्यंत म्हणजे तपांबर थरामध्ये वातावरणातील 80 ते 90% हवा या थरात आढळते। अभिसरण प्रवाहाचा विभाग देखील या थरास म्हटलं जातं, कारण अभिसरण उष्णतेचे जे काही संक्रमण होत असतं वेगवेगळ्या माध्यमातून, जसं वहन, अभिसरण, उत्सर्जन या तीनही ज्या संक्रमणाच्या अवस्था आहेत अभिसरण प्रवाहाच्या ह्या तपांबर या थरामध्ये आढळतात। त्याचप्रमाणे जे स्ट्रीम हा जो प्रवाह निर्मिती होत असते ही निर्मिती देखील तपांबर या थरामध्येच होत असते। पृथ्वीवरील सर्वात खालचा आणि 0 समुद्रसपाटीपासून 11 किलोमीटर पर्यंत असणारा हा तपांबर थर आहे। तपांबर थर संपल्यानंतर म्हणजे 11 किलोमीटर उंचीनंतर सर्वसाधारणपणे 3 किलोमीटर जाडीचा एक थर आढळतो, त्यास आपण तपस्तब्दी असे म्हणतो। या तपस्तब्दीने स्थितांबर म्हणजे क्रमांक 2चा, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये स्ट्रॅटोस्फिअर म्हणतो आणि तपांबराला ट्रॉपोस्फिअर म्हणतो, या 2 थरांना वेगळं करण्याचं काम हा तपस्तब्दी किंवा ट्रोपोपॉज हा थर करत असतो। या ट्रोपोपॉजमध्ये किंवा तपस्तब्दीमध्ये तापमानात कोणताही बदल होत नाही। सर्वसाधारणपणे तापमान ऱ्हास दरानुसार 11 किलोमीटर पर्यंत कायमस्वरूपी या थरामध्ये तापमान उणे म्हणजे -56 डिग्री -56 डिग्री सेल्सिअस इतकं आढळतं। हा तपस्तब्दी थर स्थितांबर आणि तपांबर या 2 थरांना वेगळा करतो। तपस्तब्दीनंतर पुढचा महत्त्वाचा स्तर आहे स्थितांबर। वातावरणातील हा दुसरा थर आहे
तापांबर, त्यानंतर तपस्तब्दी, त्यानंतर स्थितांबर. समुद्रसपाटीपासून म्हणजे भूपृष्ठापासून उंची सर्वसाधारणपणे 11 किलोमीटर ते 80 किलोमीटरपर्यंत स्थितांबर या थराची उंची आढळते. या थराची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही. सर्वसाधारणपणे विषुववृत्तावर 62 किलोमीटर तर ध्रुवावर 72 किलोमीटर इतकी स्थितांबर थराची जाडी आढळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या थरामध्ये हवेचे कोणतेही आविष्कार आढळत नाही. जसे तापांबरामध्ये आपण बघितले, विजा चमकत असतील, पाऊस असेल, वादळ असतील, ढग असतील, असा कोणताही आविष्कार स्थितांबर थरामध्ये दिसत नाही. सर्वसाधारणपणे हवा या थरामध्ये अतिशय विरळ असते. हवेचे कोणते आविष्कार आढळत नाही, हवा विरळ असते, म्हणून या थरामध्ये फारसं हवेचं चलन होत नाही. म्हणून या थरामधून सर्वसाधारणपणे विमान चालविले जाते. त्याचप्रमाणे या थरामध्ये जो वातावरणामधील आपण हवेच्या संक्रमणाचा भाग बघितला किंवा अभिसरण प्रवाह बघितला, हा कोणताही आढळत नाही. स्थितांबर या थरामध्ये सर्वसाधारणपणे 25 ते 40 किलोमीटर दरम्यानचा ओझोन अंबर किंवा ओझोनोस्फिअर हा थर आढळतो. ओझोनचे प्रमाण केंद्रीकरण जर आपण बघितले, सर्वसाधारणपणे भूपृष्ठापासून 30 किलोमीटरच्या आसपास जास्त आढळतात. तसं जर आपण बघितलं, ओझोन हा थर स्थितांबरामध्ये सर्वसाधारणपणे 80 किलोमीटरपर्यंत देखील ओझोन आढळतो, परंतु 25 ते 40 किलोमीटर दरम्यानचा ओझोनचं प्रमाण हे घन दाट असते. या ओझोनच्या थरास मध्यमंडळ किंवा रसायन मंडळ असं देखील म्हटलं जातं. आता ओझोनची निर्मिती ऑक्सिजनच्या 3 अणूपासून निर्मिती होत असते आणि ओझोनचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे सूर्यापासून येणारे जे जंबुपार किरणे, अतिनील किरणे असतात, ते तो शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील तापमान कमी होते. त्याचप्रमाणे मानवी त्वचेचं संरक्षण देखील होत असतं. जर हे जंबुपार किरणं, ते अतिनील किरणे किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणं जर सूर्याचे जर पृथ्वीवर आले, तर त्यापासून वनस्पतीला आणि मानवाला हानी निर्माण होऊ शकते. वेगवेगळ्या जसे त्वचेचा कॅन्सर मानवाला होऊ शकतो. म्हणून ओझोन थराला आपला प्रोटेक्टिव्ह लेअर किंवा संरक्षक थर असं देखील म्हटलं जातं. या थराचं तापमान सर्वसाधारणपणे जास्त असतं, म्हणून वातावरणातील जे काय अश्नी असतील, उल्का असतील, हे ज्यावेळी वातावरणामध्ये प्रवेश करतात आणि ओझोन अंबर किंवा 25 ते 40 किलोमीटर दरम्यानचा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतात, त्यावेळी हे जास्त तापमानामुळे या थरामध्ये जळून खाक होतात आणि त्याची राख तयार होत असते. यानंतर वातावरणातील सर्वात महत्त्वाचा थर म्हणजे आयनांबर. सुरुवातीला आपण तापांबर, तपस्तब्दी, त्यानंतर स्थितांबर, त्यानंतर ओझोनांबर, त्यानंतर आपण शेवटचा थर आयनांबर हा बघणार आहोत. सर्वसाधारणपणे 80 किलोमीटरपासून 500 किलोमीटरपर्यंत जो वातावरणाचा थर आढळतो त्यास आपण आयनांबर असे म्हणतो. या थरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयन तयार होत असतात आणि जे आयनांचे जे कण असतात हे विद्युत भारित असतात. या विद्युत भारित कणांमधून या थरामध्ये विद्युत लहरी परावर्तित होत असतात. त्यामुळेच आज आपल्याला जे काही आपण बिनतारी संदेश पाठवू शकतो किंवा टेलिकम्युनिकेशन असेल किंवा आपण मोबाईल वापरत असू, याच्या ज्या लहरी असतात ह्या थरामधून परावर्तित होत असतात. म्हणूनच हा थर अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे या थराची उंची देखील इतर थरांप्रमाणे स्थिर दिसत नाही किंवा सारखी दिसत नाही. दिवस रात्र असेल, उन्हाळा हिवाळा असेल किंवा ऋतुमानात बदल होत असेल, त्या बदलानुसार या आयनांबर थराची देखील उंची कमी जास्त होत असते. सर्वसाधारणपणे या थरामध्ये उंचीनुसार तापमानात वाढ होत असते. जसं आपण तापांबरामध्ये बघितलं, उंचीनुसार तापमानात कमी होताना दिसते किंवा तापमान कमी होताना दिसते, तर आयनांबरामध्ये उंचीनुसार तापमानामध्ये ही वाढ होत असते. सर्वसाधारणपणे 180 किलोमीटरवर 396 डिग्री सेल्सिअस तर 315 किलोमीटरवर 700 डिग्री सेल्सिअस इतकं भयंकर तापमान या थरामध्ये असतं. आता आयनांबर थराचे देखील काही उपभाग आहेत किंवा वेगवेगळे छोटे छोटे थर आहेत. सर्वसाधारणपणे डी, ई, एफ आणि जी असे वेगवेगळे प्रकारचे आयनांबर थराचे उपथर आहेत. सर्वसाधारणपणे आयनांबराचा पहिला भाग आहे का पहिला लेअर, आपण आयनांबराचे वेगवेगळे छोटे छोटे लेअर बघतो. आयनांबराचेच आपण विभाग पाडलेले आहेत. पहिला आहे डी थर. सर्वसाधारणपणे 80 ते 96 किलोमीटरपर्यंत हा डी नावाचा थर आढळतो. या थरामध्ये जे उल्कापिंड असतात, ज्या उल्का पडतात, ह्या सर्वसाधारणपणे डी लेअरमध्ये किंवा डी थरामध्ये जळून खाक होत असतात. या थरात पृथ्वीवरील जर समजा ऊर्ध्वगामी प्रभावामुळे बऱ्याच वेळा पृथ्वीवरील जी भूपृष्ठावरची धूळ आहे ती
वर जाते आणि वर गेल्यानंतर वाफेचे जे काही जलबिंदू बनतात त्यांना धवल किंवा पांढरा रंग प्राप्त होतो. त्याला निशादीप्ती मेघ किंवा निशादीप्त मेघ किंवा नॉक्टिल्युसंट क्लाउड असं देखील म्हटलं जातं. ही घटना वारंवार घडत नाही, पण बऱ्याच वेळा धूळ जर गेली या थरामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे तर या अशा प्रकारचे निशादीप्ती मेघ तयार होतात. सर्वसाधारणपणे डी थरातून दीर्घ रेडिओ लहरी आपण लॉंग रेडिओ वेव्स म्हणतो त्या परावर्तित होत असतात आणि सर्वसाधारणपणे रात्री हा थर दिसत नाही किंवा नाहीसा होतो. डी थरानंतर दुसरा महत्त्वाचा थर आहे ई थर. डी थरानंतर सर्वसाधारणपणे 96 किलोमीटर ते 144 किलोमीटर उंचीपर्यंत त्यालाच आपण केनेली हेविसाइड थर असं देखील म्हणतो हा आढळतो. या केनेली हेविसाइड थराचा शोध एडविन केनेली आणि ऑलिव्हर हेविसाइड या दोन शास्त्रज्ञांनी 1902 साली लावला, म्हणून या दोघांचं एकत्र नाव घेऊन केनेली हेविसाइड थर असे म्हटले जाते. या केनेली हेविसाइड थरामध्ये अरोरा नावाचा सूर्यापासून निघालेल्या जे काही इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही कण असतात त्यामुळे जे इलेक्ट्रॉनिकचं जे चुंबकीय क्षेत्र होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकिरण होतं आणि हा अरोरा नावाचा हा प्रकाश तयार होतो. तो केनेली हेविसाइड या थरामध्ये निर्माण होत असतो. सर्वसाधारणपणे या थरामधून मध्यम रेडिओ लहरी परावर्तित होत असतात. हा थर पण डी थरासारखाच रात्रीच्या वेळी नाहीसा होतो. या थरामध्ये सर्वसाधारणपणे 110 किलोमीटर जर उंचीवर बघितलं तर ताशी 450 किलोमीटर 450 किलोमीटर या वेगाने वारे वाहताना दिसतात. या ई थराची पुन्हा एकदा दोन उपथर आढळतात. E1 आणि E2 हे दोन उपथर आढळतात. ई थरानंतर एफ नावाचा एक थर आहे. यालाच ॲप्लेटन थर किंवा ॲप्लेटन लेअर असं देखील म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे 144 ते 360 किलोमीटर उंचीपर्यंत एफ नावाचा थर आढळतो. या थरामधून लघु रेडिओ लहरी परावर्तित होतात. त्यामुळेच आपल्याला आपण जे दूरवरचं जे रेडिओ प्रक्षेपण बघतो किंवा टेलिकम्युनिकेशन बघतो, टी व्ही बघतो हे आपल्याला शक्य झालेलं आहे, कारण एफ नावाच्या थरामधून लघु रेडिओ लहरी ह्या परावर्तित होत असतात. सर्वसाधारणपणे बिनतारी संदेशवहनासाठी हा थर अतिशय उपयोगी पडत असतो. या थराचे देखील पुन्हा दोन उपथर आहेत, F1 आणि F2 हे दोन उपथर आहेत. यानंतर शेवटचा जी थर, शेवटचा आय नंबराचा शेवटचा जी थर मानला जातो. यात नायट्रोजन अणूंच्या जंबुकार किरणांबरोबर किंवा नायट्रोजन जे अणू असतात त्यांच्या अल्ट्राव्हायोलेट रेज बरोबर ज्या आंतरक्रिया होऊन जी मुक्त इलेक्ट्रॉनची निर्मिती होत असते त्यालाच आपण जी थर म्हणतो किंवा या जी थरामध्ये हे मुक्त इलेक्ट्रॉनची निर्मिती होत असते. यानंतर आय नंबर संपल्यानंतर साधारणतः बाह्यावरण हे सुरू होत असतं. या ठिकाणी आपण बघतो तपांबर, स्थितांबर, त्याला मध्यांबर किंवा आपण स्थितांबर, ओझोनंबर म्हटलं जातो. त्यानंतर थर्मोस्फर, यालाच आपण आय नंबर म्हटलं जातो. आणि ह्या आय नंबरानंतर सर्वसाधारणतः 500 किलोमीटर उंचीचा जो पलीकडचा जो भाग असतो त्याला एक्झोस्फिअर किंवा बाह्यावरण असे म्हटले जाते. या थरामध्ये सर्वसाधारणपणे जे नोबेल गॅस असतात म्हणजे हायड्रोजन, हेलियम असे हलके वायू आढळतात. या थरामध्ये तापमान 556°C इतके असते. सर्वसाधारणपणे जे उपग्रह असतात आपण पृथ्वीवरून सोडलेले हे या बाह्यावरण या थरामध्ये आढळतात. धन्यवाद.